नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट येणार आहे। आता मधुभाऊ सायलीला सांगणार आहेत की तीच खरी तन्वी आहे म्हणून। आणि आता मधुभाऊंना भेटण्यासाठी सायली हॉस्पिटलमध्ये गेलेली असते, कारण इतक्या दिवस तिला खूपच त्रास होत असतो। लहानपणीचे ते तन्वीचे जे काही आठवत असतं ते आता तिला मधुभाऊंना सांगायचं असतं, म्हणून ती हॉस्पिटलमध्ये मधुभाऊंना भेटायला गेलेली असते। आणि आता ती मधुभाऊंना सगळं काही सांगत असते। त्यावेळेस मधुभाऊ आता तिला थोडंसं असं डोळे उघड झाप करून आता त्याच्यावरती म्हणजे रिॲक्ट होत असतात, सायली जे सांगत असते त्यावेळेस। मग आता सायलीला खूप छान वाटत असतं, तर सायली मधुभाऊंना म्हणत असते की मधुभाऊ, अहो ना, मला इतके दिवस झालं खूप त्रास होतोय, मला ना सतत ती लहानपणीची तन्वी आठवत आहे। पण मधुभाऊ, मला का ती आठवत आहे प्लीज तुम्ही सांगा ना, माझा आणि तन्वीचा काही संबंध आहे का? आता ज्यावेळेस मी लहान होती त्यावेळेस जे काही आहे ते मला आठवतच नाही। मी आश्रमामध्ये आली तेवढंच मला आठवत आहे, त्याच्या आधीचं मला काहीच आठवत नाही। पण ज्यावेळेस मी तुमच्याकडे आली त्यावेळेस मी कशी होती, मी कशी दिसत होती, आणि जे काही होतं ते सगळं काही तुम्हीच सांगू शकता। मला का हे होत आहे ते सुद्धा तुम्हीच सांगू शकता। प्लीज मधुभाऊ, तुम्ही लवकर बरे व्हा ना। मग मधुभाऊ डोळे उघड झाप करतात आणि मधुभाऊंना सुद्धा आता थोडंसं बरं वाटत असतं। तर आता ते पाहून सायलीला खूपच आनंद होतो। सायली जे जे प्रश्न विचारत होती त्या प्रश्नांची उत्तरं मधुभाऊ देत होते, त्यामुळे तिला खूप आनंद होतो। आणि प्रेक्षकांनो, लवकरच आता मधुभाऊ रिकवर होणार आहेत आणि सायलीचं तन्वी आहे हे सत्य सगळ्यांसमोर सांगणार आहेत। आता सायलीला मात्र खूप आनंद झालेला असतो, म्हणून आता ती बाहेर सगळ्यांना सांगायला जाते। अर्जुनला म्हणत असते की अर्जुनला सांगत असते की अहो, मधुभाऊ बरे झालेले आहेत आणि ते माझ्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा देत आहेत आणि ते डोळ्याने उघडझाप करत आहेत। मग आता सगळेजण खूप खुश होतात आणि डॉक्टरला घेऊन येतात। त्यावेळेस डॉक्टर चेक करतात, तर डॉक्टर म्हणतात की हे लवकरच आता बरे होतील, आता यांची तब्येत व्यवस्थित झालेली आहे आणि हे आता बरे होणार आहेत। आता हे ऐकून सायलीला मात्र खूप आनंद झालेला आहे। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या काही पुढील एपिसोडमध्ये आपल्याला आता जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। फायनली ज्याची आपण वाट बघत होतो ते सत्य सगळ्यांसमोर येणार आहे। तर चला, हा छोटासा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।